तर नमस्कार मित्रांनो, तर आपण एक युट्यूबचे चॅनल खोललेलं आहे. त्या युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे नुसत्याच गप्पा. तर आपले पहिले पाहुणे कोण असू शकतात? आपले वाईचे फेमस ब्लॉगर ऋतिक बिलारी. चला भेटू त्यांच्याशी जरा गप्पा बी मारू. जय महाराष्ट्र भावांनो. तर ऋतिक काय म्हणतो? काय चाललंय? काय नाही तू काय म्हणतो तब्येत व्यवस्थित? एकदम ओके बाबा. कसं चाललंय? ब्लॉगिंग कसं चाललंय? ब्लॉगिंग तर काय आपलं डेलीचं चालूच आहे. एक वर्षभर आपल्या ब्लॉगिंगला कम्प्लीट. किती ब्लॉग झाले आजपर्यंत? किती काय? आतापर्यंत माझे बघ झाले 138 झाले. 138 झाले. 138 मला ब्लॉगिंग साठी करण्याचे व्हिडिओ अशा मला भरपूर अडचणीत असतात. बिझनेस कसं चालू आहे तुझा? बिझनेस काय चालू आहे तुला सांगितलं आता मी की बाबा सकाळी मला उठायला लागतं. मी उठल्यानंतर हॉटेलचं सगळं आवडतो. त्यानंतर मग आपल्या दिवसभर ब्लॉगिंग साठी व्हिडिओ बनवायला आपल्या इकडे फिरत असते. ते झाल्यानंतर मग परत मला हॉटेलवर जावं लागतं. मग संध्याकाळी 12 वाजे पण माझं हॉटेल चालू असतं. मी 11:30-12 पर्यंत मला कमीत कमी 1 वाजतो हॉटेल आवरायला मला घरी जायला. तिथून पुढे जेवण वगैरे माझं सगळं असते. मग ब्लॉगिंग साठी टाइम कसं देतो? ब्लॉगिंग साठी मी वेळ कसं देतो ते फक्त माझं मला माहिती. सकाळी काय असतं मला मी तुला सांगितलं दिवसाचं रुटीन सांगितलं. आता मी 4 वाजेपर्यंत किंवा 3 वाजेपर्यंत फिरत असतो व्हिडिओ काढण्यासाठी. 4 ते 6 हे टायमिंग माझं एडिटिंग साठी असतं. म्हणजे खास ब्लॉगिंग खास मी ब्लॉगिंग साठी मी दिवसाचं एक 11 ते 12 नंतर मी दिवस 3 वाजेपर्यंत फिरत असतो इकडे तिकडे बाबा नाही का. त्यानंतर मग मी माझं व्हिडिओ बनवायला किंवा एडिटिंग म्हणलं आपलं तर एडिटिंग माझं 4 ते 6 या टाइम मध्ये असतं. 2 तास मी एडिटिंग करतो. मला त्यातले शून्य अभ्यास एडिटिंग मधला. मोबाईल मधलं तर मला घंटा काहीच कळत नाही. मी युट्यूब चालू केलंय इंस्टाग्रामवर. त्यानंतर माझ्याकडे इन्फिनिक्स होता मोबाईल नाही का, अँड्रॉइड मोबाईलवर सगळं बनवत होतं. आता आयफोन मध्ये एडिटिंग व्हिडिओ चांगला होता हे मला माहित होतं. पण ते स्टार्टिंगला म्हणलं आपल्याला एवढं पैसे घालवायला काही इंटरेस्ट नव्हता मला. पण नंतर मग मी शिकत गेलो हळूहळू. मी माझ्या स्टार्टिंगचा व्हिडिओ बघितला तर तुला कळलं की बाबा मी कशा व्हिडिओ बनवतो. म्हणजे सगळं एकदम कच्चं होतं सगळं. मग ते हळूहळू मला जमायला लागलं. मग जसं मला जमायला कळलं मला की बाबा आता आपल्याला जमतंय. त्यानंतर मी आयफोन घ्यायचा विचार केला. मग त्यानंतर मग मी आयफोन घेतला. तो पण मी EMI वर घेतला. तो विषय वेगळाच आहे कारण आपले सगळे विषय तर त्यानंतर मग ते आयफोन घेतला. मग त्यानंतर जराशी माझ्या व्ह्यूज वाढायला लागले हळूहळू नाही का. बरोबर. असं झालं. मग असे एखादी फॅन वगैरे कोण भेटले तर तुला असं म्हणजे काय त्याला काय सांगू वाटतं? तर विषय असा आहे तुला परवाचीच गोष्ट सांगतो माझी. मी आपल्या वाईच्या थिएटर बसून येत होतो तर मला माझ्या फॅनने मला एका पोरांनी मला एक ग्रुपने मला आवाज दिला. तर विषय असा होतो की मी आपलं पहिल्यापासून सगळं कल्चर एकदम साधं आहे. आणि ते असं कुणाला भेटायचं म्हटलं असं कोण मला असं वैयक्तिक आपल्याला ओळख दिली की लाजल्यासारखं होतं. काय बोला त्यांच्या पुढे हा मला प्रश्न पडतो. बरोबर. व्ह्यूज वगैरे भेटायचे नाही का. बऱ्यापैकी मी वाईच्या भागात आपल्या बऱ्यापैकी फेमस आलोय आपण. आणि आता माझं बघून काय झालं माहितीये का, बरेच जणांनी चालू केलंय. मग तू जेव्हा ब्लॉगिंग चालू केलीस तेव्हा तुला असं अपेक्षा होती का व्ह्यूज वाढले पाहिजेत काय का तू कशासाठी नक्की तुझं एक ध्येय काय होतं ब्लॉगिंग साठी? नाही विषय काय होता माहितीये का माझं की महत्वाचं म्हणजे की बाबा व्हिडिओ बनवायचं कारण की आपलं मला फेमस व्हायचं असं काय माझ्या काय डोक्यात कन्सेप्ट नव्हता किंवा अजूनपर्यंत नाही. मला काय करायचं होतं की बाबा आपल्याला एक आठवणी जपून ठेवायच्या किंवा प्रत्येक गोष्टी बाबा आपण सगळ्या गोष्टी ठेवू शकत नाही मोबाईल मध्ये किंवा काय ना काहीतरी डिलीट होतं किंवा काय नाही. बरोबर. तसं मी व्हिडिओ बनवतोय काय होतं जुन्या आठवणी आपल्याला बरोबर राहतात. मी वर्षापूर्वी व्हिडिओ जे बनवले ते मला अजून पण दिसतात. त्याच्यामुळे ते बरं वाटतं जराशी नाही का व्हिडिओ बनवायला. पण आता त्यातलं जराशी मला तर मी एवढी तेव्हा कल्पना नव्हती काय होतं काय करायला लागतं काय नाही का. पण आता बऱ्याच त्यातनं आयडिया मला यायला लागल्यात की बाबा आपण त्या माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पैसे पण कमवू शकतो. बरोबर. आणि बाकीच्या आता म्हणजे असं तू ब्लॉग करतोयस बाकीच्यांना काय माहित नाही की तुझं लग्न झाले पण ज्यांना माहित नाही त्यांना काय सांगशील? आता त्यांना काय सांगायचं माझं तू सांगायचं झालं लग्नात सांगतो मी की माझं वय वर्ष होतं 21 तेव्हा नाही का. तेव्हा लग्न केलं मी. आता माझ्यावर लग्नाला वाटतं 3 वर्ष कम्प्लीट होतं ऑक्टोबरला नाही का. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय. लग्न झाल्यानंतर माणसं जबाबदारी वगैरे येतात. कसं अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. कधीपासून होतं लव्ह मॅरेज? काय माझं लव्ह मॅरेज 8वी वरून होतं. 8वी वय वर्ष माझे 13 वय होतं तेव्हापासून चालत माझं. आता 2024 आहे. लग्न झालेलं 3 वर्ष झाले. 8-9 वर्ष आमचं रिलेशन होतं. त्यानंतर आम्ही लग्न केलं. मग 10वी नंतर ना काय केलं? काय पुढे काय केलं? माझी 10वी झाली. 10वी झाल्यानंतर उन्हाळ्यात आपले इकडे तिकडे क्लासेस वगैरे झाले. त्यानंतर ऍडमिशनचा प्रश्न पडला मला की ऍडमिशन कुठे घ्यायचं. तर बऱ्याच जणांचं ऐकलेलं खंडाळा कॉलेज चांगले नाही का. तर खंडाळा ठरलं आमचं कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं. कशाला घ्यायचं तर क्रॉप सायन्सला घ्यायचं मला ऍडमिशन. तर क्रॉप सायन्सला मला जरा लेट झाल्यामुळे क्रॉप सायन्सला मला ऍडमिशन भेटलं नाही. मग क्रॉप प्रोडक्शनला ऍडमिशन घेतलं. पण मला घ्यायचं होतं क्रॉप सायन्सला. विषय काय आला मग ती क्रॉप सायन्सला मला नाही भेटलं त्यामुळे मला नाराज झाली. आपल्याला जे करायचं होतं ते काय होणार नाही. पण क्रॉप प्रोडक्शनला मी घेतलं ऍडमिशन नसतं माझी इच्छा नसताना पण मी घेतलं ऍडमिशन. पण त्यानंतर विषय असा झाला मला अजिबात इंटरेस्ट नसल्यामुळे मी कॉलेजला गेलो नाही. कॉलेजला इथनं जायचो घरच्यांनी पास काढून दिलेलं. इथनं जायचो तिथं मध्ये फिरत असायचो.
तिथं विहिरीवरच बस तर कुठे हायवेलाच बस, इकडे जा त्याच्यावर जा त्याच्यावर जा, असं झालं. त्यानंतर नापास झालो. रिझल्ट लागला. रिझल्टला गेलो तेव्हा तिथं की कळलं की आपले बाई सगळेच विषय उडतात. सगळे विषय त्यांनी माझे सगळे उडून टाकले, कारण कॉलेजचा माझा संबंधच नव्हता. माझे वर्ग शिक्षक ते मला ओळखत नव्हते. हा एवढा धुराळा गेला मी. त्यानंतर मग घरातले म्हणले परत फ्रेश ऍडमिशन तिथंच घे. मला म्हणलं मला इंटरेस्ट नाही, त्यात काय करायचं नाही. बरं म्हणलं तुला करायचंय काय? मला तसं काहीच करायची इच्छा नव्हती. माझ्या डोक्यात होतं पहिल्यापासून, म्हणजे नाही का, एक तर केलं तर ऍग्री मध्ये करायचं, नाही तर काहीतरी बिझनेस करायचा. त्यानंतर झाला विषय असा, घरातले म्हणले काय ना काहीतरी कर. वय पण तेव्हा लहान पडलं. आता काय आपण 11वीत म्हणलो, 11 17 वर्षाचं आपण 17 वर्षात काय बिझनेस पण करू शकत नाही. मग घरातल्यांचा मग काय सपोर्ट नव्हता बिझनेसला. मग काय करायचं हा प्रश्न पडला. पण म्हणलं काहीतरी ऍडमिशन कुठे तर घेतलंच पाहिजे. आता वाईट किसनूर कॉलेज आपलं फेमस आहे, तुला सगळ्यांना माहिती आहे. पण किसनूरला घेऊन तर काय उपयोग नाही म्हणलं, आपलं ते भांडण तंडणं ह्याच्यावर तमाशा झाला. त्यामुळे मी काय तिथे ऍडमिशन घेतलं नाही. कुठं ऍडमिशन घेतलं? मग द्रविडला ऍडमिशन घेतलं, बिल्डिंग मेंटेनन्सला. म्हणलं भाऊ घेऊन तर काय पुढच्या पुढं बघू. त्यानंतर ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्यानंतर मग कॉलेजला जायला लागलो. 1 वर्ष तिथं पण मी इंटरेस्ट मनापासून केलं कॉलेज. मला अजिबात त्यात पण इंटरेस्ट नव्हता, पण केलं मनापासून. 1 वर्षभर केलं. त्यानंतर मग आपली हुल्लडबाजी परत हायची सुरू झाली. तिथं पण कॉलेजमध्ये धुराळ गेला. 12वी झाल्यानंतर मला आमच्या मामाचा फोन आला की आता काय करणार किंवा नाही का 12वी नंतर. आता माझा तर पुढचा प्लॅन काय अजिबात नव्हता. काय करायचा हा मला प्रश्न होता. मी आमच्या मामाला म्हणलं की बाबा मला हॉटेल टाकायचे. तर आमच्या मामाचा त्याला अजिबात मी नकारच होता. म्हणला नाही बाबा हॉटेल वगैरे नाही. मामाचा आमच्या हॉटेलमध्ये पुस्तकामध्ये. पण तो म्हणला बिझनेस मध्ये पडू नकोस, काहीतरी जॉब बघ. जॉब तर म्हणलं की जॉबचं काय करणार. तो म्हणला आर्मी मध्ये किंवा तुझं माझ्यात हाईट बीट चांगली, आपलं रनिंग पण तेव्हा मी फिटनेस पण चांगला होता आपला, अजून पण आहे काय विषय नाही. तर म्हणला भरतीच बघ. बरं मामाच्या अगेन्स्ट काय जातात नाही आपल्याला, पुढे काय जातात नाही बरोबर. तो म्हणाल तसंच. बरं ठीक आहे म्हणलं. मामानं परत अकॅडमी लावली इकडं ललगुनला, रॉयल अकॅडमी. मग तिकडे गेलो. 1 महिना अकॅडमी केली. मला तर भरतीचा कायच कन्सेप्ट माहित नव्हता मला, नाही का. मामा जेव्हा मला 12 नंतर म्हणला भरती, तेव्हा मला खरं भरती म्हणजे काय नक्की प्रक्रिया असते काय. तर माझ्या एका मित्राला घेऊन मी तिकडे गेलो. आशिष म्हणून माझा एक मित्र जाऊ, तर त्याला घेऊन गेलो होतो ऍडमिशन. आम्ही दोघांनी पण सगळं घेतलं. तिथे गेलो. एकदम अकॅडमीचं जोरात होती, सगळं व्यवस्थित झालं. मला 4 दिवस असे वाटले की मी कुठेतरी तुरुंगात मला डांबून ठेवले काय. कसं करायचं काय करायचं हा मला प्रश्नच पडलेला. मग त्यानंतर करायचं 1 महिना कसं केलं. त्यानंतर घरातल्यांना म्हणलं मला काय जमणार नाही, मी काय करू शकत नाही. घरातली म्हणली गप करायचं, इकडे काय यायचं नाही बाबा. आयला म्हणलं काय बाबा हे आपल्या डोक्याच्या बाहेरचं गणित, मी राहू शकत नाही घरातल्यांशिवाय म्हणलं बाजार कुठं लांब. मग मी तिथनं काय केलं, घरातल्यांना म्हणलं मला जरा घरी यायचे, मी तिकडे अकॅडमी लावतो असं तसं म्हणलंय. घरातल्यांना आपलं सलटावलं काहीतरी. आणि व्हायला आल्यानंतर घरातल्यांना म्हणलं मी करू शकत नाही. एक 15 दिवस मी वाईट पण एका सरांकडे गेलो अकॅडमीसाठी, पण नाही ते माझ्या डोक्याच्या बाहेर आलेलं नाहीच. मी डोक्यातच धरलं की आपल्याला करायचं नाही. त्यानंतर घरातले म्हणजे तुला करायचं काय म्हणलं बिझनेस. घरातल्यांचा परत नाहीच, म्हणलं नाही बाबा नाहीच करायचं. आला तर म्हणलं नाही करायचं. मग एक पर्याय असं बघायचं झाला बिझनेस करायचं ना, त्यांना एक मी चांगला कन्सेप्ट सांगेन की तुम्हाला बिझनेस करायचं, तुमचं प्रॉपर तुम्हाला बिझनेसच करायचे आणि तुमचं मनापासून करायचं. तर घरातल्यांचा सपोर्ट नसेल तर हे करायचं भाई, काहीच करायचं नाही. म्हणजे निवांत राहायचं, एन्जॉय करायचा. मी तुला सांगतो की 6 महिने मी कंटिन्यू निवांत घरात बसून होतो. मला मी इंटरेस्टच घेतला नाही काय. मी म्हटलं घरातलं मी काही करणार नाही. ऍडमिशन मी तेव्हा मुक्तला ऍडमिशन टाकलं, मुक्त विद्यापीठला वाईट. म्हणलं मुक्त विद्यापीठला ऍडमिशन, पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं. काय शिक्षणात आपल्याला काही इंटरेस्ट नव्हता, पण आपलं म्हणलं ग्रॅज्युएशन तरी कम्प्लीट असावं म्हणून मी ग्रॅज्युएशनला ऍडमिशन टाकलं. असंच हुल्लडबाजी इकडे तिकडे फुल एन्जॉय केला. अख्खा मी 1 वर्ष तर लॉकडाऊन मध्ये गेलं, पहिल्या लॉकडाऊन मध्ये फुल एन्जॉय तिकडे केला. धुळा इकडे तिकडे. तेव्हा पण आम्ही रानातली कामं कर, कोणाची हे कर ती कर, नाही का, आपले थोडंफार त्यातनं पैसे भेटायचे. ते झाल्यानंतर मला वाटतंय आमचा एक मित्र चाललेला गाडीवर. त्याला म्हणलं कुठं चाललाय, तर म्हणला कंपनी चाललोय. म्हणलं मी शिरवळा. तर शिरवळा जॉबला चाललेला. तर म्हणलं कुठल्या कंपनी वगैरे असं सगळं माझी चर्चा झाली. तर ते म्हणला की बाबा हा एक कंपनी, त्यालाच माहित नव्हतं कुठली कंपनी. बरं म्हणलं मला पण नाही काम. तर मला तर काय म्हणलं तेव्हा काहीतरी चेष्टा करू नको, तू काय कंपनी पण काम करू शकत नाही. कारण आपण पहिल्यापासून नाही का विषयच नाही, म्हणजे आपली काय म्हणतात आपण पर्सनॅलिटी आपल्याशी, आपण कामच कधी केलं नाही. आमच्या घरातल्या मी कुठे मला पाठवलं नाही, काय नाही. घरातल्यांना म्हणलं मला असं जायची कंपनी. म्हणलं घरातली म्हणली की बाबा काहीतरी काय करू नको, कंपनी पण कुठं जाणार तुला काय झपणार पण ना तुला काम. तर म्हणलं नाही जायचे मला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला, म्हटलं मला यायचे जरा बोला कंपनी. तिसऱ्या दिवशी नाही का त्यांना मला फोन आला उद्यापासून जाऊयात म्हणून आपण. मग मी दुसऱ्या दिवसापासून कंपनी जायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी मी कंपनी गेलो शिरवळा, टालब्रज म्हणून त्या कंपनीचं नाव होतं.
आम्ही आमच्या गावातली 2 जण होते त्यांना घेऊन मी गेलो. तर आता कंपनीचा मला कधी काय एक्सपिरियन्स नाही. तिथे गेलो, त्यांनी मला लाईनवर पाठवलं कामाला. मी तिथं काम बिम केलं, मनापासून एकदम काम केलं. मला आमचा एक मित्र म्हणजे तिथे एक माझा मित्र झाला थोडक्यात एक 5-10 मिनिटात. तर मला म्हणला की बाबा तू एकदम घरातलं असं काम करतोयस, कधी काय आपल्या बापाचं नाही, त्यामुळे एवढं मनापासून करू नकोस. म्हणून मी जरा तिथे हुल्लडबाजी करायला लागलो, टाइमपास करायला लागलो. मी त्या कंपनीत 2 महिने काम केलं, पण 2 महिन्यात मला वाटतं मी क्वचितच थोडंफार काम केलं असं, नाहीतर टाइमपासच नव्हता. मी इकडून गेलो की 2 तासाने यायचो, तिकडे गेलो की तासाने यायचो, लय राडा गेला. त्यानंतर ते काम सोडलं, त्यानंतर मग परत फिरसे घरी. घरात ते म्हणली करणार काय, त्यानंतर लॉकडाऊन पण उठलं. लॉकडाऊन उठल्यानंतर म्हणली घराच्या बाबा करणार काय, म्हणलं हॉटेल टाकायचं. त्यांचा परत नकार आला मला. म्हणलं मी दुसरं काही करणार नाही, मला तेच करायचं. त्यानंतर मग घरातली पण म्हणली, घरातल्यांना पण कळलं की हा बाई काय करत नसतोय. बरं म्हणले बाबा तुला काय करायचं कर, काय असेल ते पैसे वगैरे देतो आम्ही. बरं ठीक आहे म्हटलं. मग मी वाईट गाळा वगैरे शोधायला, माझा विषय असा झाला की मग मी गाळा बघायला सुरुवात केली. मग गाळा भेटायला मला जराशी 5-6 महिने गेले. त्यानंतर गाळा मला भेटला. त्यानंतर मग सेटअप वगैरे केला. त्यानंतर दुकान चालू केलं. आता आपल्या दुकानाला झाले 3-4 वर्ष झाले. धंदा पण एकदम सेट झाला आणि सगळं व्यवस्थित चाललंय. स्टार्टिंगला आता आपल्याला पोरांचा विषय असा असतो की भाई बिझनेस एखादा टाकला की तो लगेच चालला पाहिजे, असं कुठली गोष्ट होत नाही. आता मी पहिल्यापासूनच संयम घेतलेलं, संयम ठेवलेला माझ्या मनात की बाबा बिझनेस काय लगेच चालत नसतोय, त्याला 1 वर्षाचा वेळ जातोय. म्हणून मी 1 वर्ष कंटिन्यू लॉस मध्ये काढला. त्यानंतर मग आता कुठेतरी माझा बिझनेस सेट झाला. आणि ही शाखा जी तुझ्या मामाची, मला असं ऐकायला. हो, पहिली शाखा जी आपली आहे ती पुसेगाव होते आणि दुसरी शाखा ती आपली वाई मध्ये. अरे सगळ्यांना मेन पण मला प्रश्न पडलाय, तुझा मामा काय करतात? तर मामाला आमचं विचारलं तर मामा आमचा बिझनेसमॅन आहे. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तो राजकारणी आहे. तो सातारा जिल्हा शिवसेनेचा प्रमुख आहे, उद्धव ठाकरेंच्या गटाचा. होय. सगळ्यात जास्त प्रेरणा जर मला बिझनेस मध्ये मिळाली असेल तर ती मामाकडून मिळाली. होय. मामांनी सपोर्ट केला का जेव्हा तुला शाखा टाकायची? नाही. मामाचा घरातल्यांचा अजिबात मला सपोर्ट नव्हता. काय असेल ती वैयक्तिक मी माझ्या जीवावर किंवा माझ्या रिस्क करून घेतलं सर. मग तेव्हा मग आचारी बिचारी मामाने दिला होता का? नाही, मला सपोर्ट कोणीच केला नाही. मी वैयक्तिक सगळं म्हणजे माझ्या ह्यानेच बघून सगळं माझं मी हँडल केलं. आणि त्यातल्या त्यात आता कॉलेजचे दिवस मला आठवलं होतं. तुला पहिला कॉलेजचा दिवस आपला आठवतोय का? तर कॉलेजचा दिवस तुला तर माहिती आहे आपला पहिला दिवस कसा झाला. पहिला आम्ही मला वाटतंय स्टार्टिंगला आपण जावं नाही का कॉलेजला गेलो, 1-2 दिवस झाले असते की आपल्याला पोरं विचारायला लागली नाव की बाबा ऋतिक बिलारी आणि चैतन्य खराडे कोण आहे किंवा काय. बरोबर. एका पुरीचा मॅटर झाला, खरं सांगायचं झालं तर सांगतो की एक पुरीचा मॅटर झाला. म्हणजे माझं जर मी सांगितलं की माझं 8वी पासून मी रिलेशन मध्ये, बरोबर, जिच्यावर मी प्रेम केलं त्यावर लग्न केलं. आता मला त्यात इंटरेस्ट त्यात मी बाकीचं मला पडायचंच नव्हतं कुठल्या विषयात, नाही का. त्यामुळं आपलं चाललेलं कॉलेजला नाही का 2-3 दिवस झाले की मला पोरं विचारायला लागली की बाबा तू कोण आहे ऋतिक, मी बाहेरनं कळायला लागले की बाबा कोण आहे ऋतिक बिलारी किंवा काय. पोरं तुला विचारत होती? हो, मला विचारायला लागले की बाबा मला माझ्यापर्यंत यायला लागलं की बाबा तुझ्याबद्दल कोण ना कोणतरी विचारते. नंतर मला कळलं की कुठल्या तरी पोरीनं सांगितलं की बाबा हा माझ्या माग लागलाय. आता आपल्याला पुरीमध्ये कधी इंटरेस्ट आतापर्यंत नव्हताच कधी आणि अजूनपर्यंत नाही. पण तेव्हा असा विषय झाला किस्सा की मला पोर आलेली मारायला, पण ते काय माझ्यापर्यंत पोहोचलं नाही, तो विषय वेगळा आहे. तुला माहितीये का, तर आपण कॉलेजमध्ये गेलो होतो तेव्हा तू गेल्या हुशार होतास आणि मी खालून हुशार होतो. म्हणजे तुझा 11वीत पहिला नंबर निघायचा आणि मग खालून निघायचा. मग 12वीत गेल्यानं काय झालं भावांना माहितीये का, 12वीत गेल्यानं त्यांनी त्याचा वरचा रँक सोडला. कुटक्यावाला असेल माहितीये का तुम्हाला, खालून दुसरा आला. मी माझी जागा सोडलीच नाही, पण ह्याने याची जागा सोडली, खालून डायरेक्ट दुसरा. सर म्हणला ह्याच्या नादी म्हणजे माझ्या नादी लागू नको, कारण की तुझं भविष्य वाईट होईल. पण हे कुठं माझ्या नादी सुटतोय. आमच्या दोघांची एवढी दोस्ती खास होती, चेडी माहित. तर हे म्हणला का नाही घरनं या माझ्या घरी झोपायला, तर मी त्याच्या घरी झोपायला जायचो. कॉलेज तर तिकडे लांबच राहिलं. तिकडे शिटा बिटा प्रॅक्टिकल काय असतील ते आम्ही दोघांनी एकत्र एका दिवसात केलेत. म्हणजे जी वर्षाची जी मेहनत असती ते आम्ही फक्त एका रात्रीत आणि एका दिवसात केल्यात. आणि तिथं मी तुम्हाला एक गंमत सांगतो. सर आम्हाला सही देत नव्हतं, बरोबर ना. सर आम्हाला सही देत नव्हतं, तर आम्ही का नाही सही आम्ही स्वतः केलेत, ते आपण हाताने मारलेत. आणि शेवटची सही फक्त सराला कळाली आमच्या गावात. हे तेव्हा काय गावलं, तेव्हा सही केल्याने आणि सरांना गावलं. ह्याला निभार सरांनी टेचला. विषय काय झाला, टेचला. आणि नंतर जेवढी आम्ही एका रात्रीत सगळं आपण प्रॅक्टिकल लिहिलं, ते गाड्याने सरांनी दिलं डस्टबिन मध्ये टाकून. मला रडायला आलं, पण करायचं काय. मग शेवटी ते परत कचऱ्यातनं उचललं, सराच्या पुढे आपण ठेवलं. परत नंतर सर म्हणलं या दयावाया केली आम्ही, सरांनी घेतलं नंतर. आणि 12वीचा पेपर आला होता जवळ. आता हे माझ्यामुळे हुशार नाही, पण ऑलरेडी ते हुशार होता.
नंतर आपण दोघं एकत्र दिवस दिवस अभ्यास करायला लागलो. नंतर 12वीचं पेपर आलं, बोर्डाला गेलो. खरं सांगतो भावांनो, बोर्डाला गेलो, पेपर आलं, दोघांचं पण डोकं ब्लँक झालं तिथं. काय पेपराला अक्षरशः आम्हाला येत नव्हतं. आम्ही तिथं नंतर कळालं आम्ही एवढी मस्ती केली कॉलेजला, अभ्यास तर अजिबात केला. आणि नंतर ते आम्हाला पस्तावा झाला भावांनो तिथं. तर कॉलेजचं तू सांगितलंस, आपल्या तुझा व्यवसाय बी चालू आहे चांगला व्यवस्थित, ब्लॉगिंग बी चालू आहे. तर फ्युचर प्लॅनिंग काय तुझं नक्की? तर फ्युचर प्लॅनिंग माझं असं म्हटलंच तर आता हॉटेल तर चालूच आहे माझं. आता फुल टाइम मध्ये मी हॉटेलचं करतोच आहे, त्याच्याबरोबर ब्लॉगिंग पण करतोय. पण माझ्या डोक्यात प्लॅनिंग असं आहे की मला फुल टाइम युट्यूब साठी द्यायचं आहे, की बाबा अजून काय काय आपल्याला करायचे किंवा काय काय मी करणार आहे ती मला आपल्या ऑडियन्सला दाखवायची. आणि माझी इन्स्टाची फॅमिली म्हण किंवा युट्यूबची फॅमिली आपल्याला ती मोठी करायची. आता इन्स्टाला तर आपल्याला बऱ्यापैकी व्ह्यूज मिळायला लागलेत, नाही असं नाही का. आपले फॉलोअर्स पण हळूहळू वाढले सगळ्यांचे कसे बाबा. आणि तुला एक महत्वाचं सांगायचं मला की नाही का, आपले बाबा मला दोघा तिघांनी म्हटले मला की बाबा तुझे बाई फॉलोअर्स का वाढून झाले. तर कसं आहे माहितीये का, पोरांचं आणि पोरींचं लय गणित वेगळं असते. बरोबर बरोबर. पोरींचे फॉलोअर्स पटापट वाढतात, काय त्यांनी कसलाही कंटेंट टाकून ते भांगार किती फालतू टाकू दे. तर पोरींचे लगेच आयडिया ग्रो होतात, उचलतात. काय होतं नक्की ते मला माहित नाही, पण आता माझ्या बरोबर ज्यांनी माझ्या नंतर व्हिडिओ चालू केला त्यांच्या आता भाई के मध्ये फॉलोअर्स, आणि अजून आपलं मी हाय चालू आहे, हळूहळू होते. तर आता ते त्याबरोबर आता मी तर सांगितलं की आता आपल्याला युट्यूबकडे जरा जास्त लक्ष द्यायचे. पण काय होते, हॉटेलमुळे मला काय जमत नाही. तुला मी सांगितलं मगाशी की बाबा मी दिवसभर व्हिडिओसाठी वेळ देतो, एडिटिंगला 2 तास देतो, नंतर मी हॉटेल करतो. त्यातनं मला फारसा वेळ भेटत नाही मोठे व्हिडिओ बनवण्यासाठी. पण मला जास्तीत जास्त युट्यूबसाठी आणि फेसबुकसाठी जराशी मला लक्ष द्यायचं याकडे. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या डोक्यात असं आहे की बाबा पुढं मागे आपल्याला एखादं वाईमध्ये मोठं हॉटेल टाकायचे. राजे चायनीज, राजे चायनीज म्हण किंवा राजे उद्योग समोर कुठलाही म्हणजे राजे कुठलाही बिझनेस म्हणजे हॉटेल लाईन मध्ये. आता आपलं कसं चायनीजचं आहे, त्याच्याच बरोबर आपल्याला चायनीजचं आता माझं जे हॉटेल आहे ते जर आता मला लहानपण लागले 3 वर्षानंतर चांगली आपली ग्रोथ आली नाही का, म्हणजे हॉटेल चांगलं ग्रोथ झाले. मला जराशी ती जागा कमी वाटते. पुढं माग आपल्याला मोठं वाईट टाकायचे, ते आपण टाकणारच आहे पुढं माग, आता बघू कुठं नाही का. तर त्याचबरोबर आपल्याला एक मोठं हॉटेल टाकायचे. आपण आता चर्चा इथेच थांबू. तू माझ्यासाठी वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. मला पण तू इथं इन्व्हाइट केल्याबद्दल मी पण तुझे आभार मानतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.